आता दरवर्षी फेरा घालते मी वडाला. माझ्या प्रत्येक जन्मात नवरा हाच हवा, नवरा हाच हवा. मग नवरोबांनी माझा प्रत्येक लढीवाळ हट्ट पुरवावा. माझ्या दिरापुढे असे की हात जोडायचे की असे म्हणजे नेहमी माझ्या दिराला म्हणाले की माझं लेकरू अनवाळ आहे, म्हणजे सांभाळून घ्या. तेव्हा म्हणजे खूप वाईट म्हणजे वाटतं. कर्तव्य पार पाडलं. म्हणजे माझं एकत्रित कुटुंब आहे, म्हणजे सर्वांनीच लाड केलेला आहे. वडील आणि चुलते, माझी आत्या, आजी वगैरे. पण ते एक लेकरू म्हणून, लेकरू अनवाळ आहे म्हणून सांभाळून घ्या म्हणून जेव्हा म्हणजे हात जोडायचे, तेव्हा म्हणजे प्रेम मला खूप आठवतं की लग्नाचा वाढदिवस साजरा करत असता का तुम्ही? हो, लग्नाचा वाढदिवस पण मी प्रत्येक कार्य आणि म्हणजे कदम साहेबांच्या लक्षात राहते का वाढदिवस? हो, राहते त्यांच्याही, परंतु जास्तीची हौस मला असते. इतकं मग कुटुंब सांभाळायचं, प्रपंच, संसार सगळं करून इतकं शिक्षण घेताय, असं दमछाक झाल्याने वाटत नाही का? की इतकं करायचं, घरदाराचं सगळं करायचं, स्वयंपाक पाणी करायचं, लेकराचं करायचं आणि पुन्हा शिक्षण. दमछाक तर होतेच होते. परंतु नेहमी म्हणजे की माझे चुलते मी अभ्यास करत नव्हते तेव्हा म्हणायचे की हिच्या हातात खुरपच आहे. आमचा विशेष इतिहास असा आहे की माझ्या माहेरी मी 1ली ते 12वी पर्यंत फर्स्टच, आणि माझी मुलगी पण 12वीला म्हणजे माझ्या माहेरी तिचं ऍडमिशन घेतलेलं, आणि ती पण 12वी फर्स्टच आली. म्हणजे आमच्या मायलेकीचा इतिहास असा आहे इतिहास आहे. की नमस्कार, मी रमाकांत हसगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. आज आहे 1 मार्च आणि 8 मार्चला जागतिक महिला दिन आपल्या देशभर साजरा केला जातो. तर त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण धाराशिव जिल्ह्यातील ज्या काही कर्तबगार महिला आहेत, यांनी समाजासाठी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे, अशा महिलांच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्यांचं कार्य आपल्या प्रेक्षकासाठी दाखवत आहोत, जेणेकरून प्रेक्षकांना त्यांचा परिचय व्हावा आणि समाजातील इतर महिलांना यांचं कार्य पाहून एक प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. या उद्देशाने आपण 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत दररोज एखाद्या कर्तबगार महिलेची मुलाखत दाखवत आहोत आणि आम्ही नेहमीच असे नवीन विषय, नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो. तरी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. लाईक केल्यामुळं आम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळत असतं. तर आज आलेलो आहोत आपण धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या ठिकाणी. तर ढोकी येथील एक कर्तबगार महिला आणि उल्लेखनीय असं समाजामध्ये कार्य केलेलं आहे. रेखाताई सुरेश कदम या गृहिणी आहेत. घरचं काम, कुटुंबाची जबाबदारी, मुलांची शिक्षण हे सांभाळून त्या आरोग्य खात्यामध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात. तर आपण पाहिलं, सुपरवायझर असतील, आशा कार्यकर्त्या, पूर्ण आरोग्य खातं आणि कोरोनामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला, समाजाला जगवण्याचं, वाचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. मोठं काम आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट, त्या प्रतिभावंत कवयित्री आहेत. त्यांनी बऱ्याच कविता केलेल्या आहेत. बरेच काव्य संमेलनामध्ये कविता सादर केल्या आहेत. आम्ही न्यूज चॅनल म्हणून ज्या काव्य संमेलनाला गेलो होतो, त्यावेळी त्यांच्या कविता पाहिलेल्या आहेत. आपण चॅनलवर टाकल्या पण आहेत. आणि इतर अनेक कलागुण त्यांच्याकडं आहेत. तर आपल्याला त्यांच्याकडूनच याविषयी जाणून घ्यायचंय. रेखाताई, स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये आणि नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुमचं माहेर कुठलं आणि प्राथमिक शिक्षण कुठं कुठं झालं आणि कितीपर्यंत शिक्षण झालं याविषयी थोडक्यामध्ये सांगा. माझे नाव रेखा राजेंद्र गुंजकर. माझे 1ली ते 4थी पर्यंत दिवटी सलगरा या गावी प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माझ्या चुलत्याला पोलीसची नोकरी लागल्यामुळे मग मी म्हणजे माझे चुलते धाराशिवला राहत होते आणि त्यांचं लग्न झालेलं नसल्यामुळं आजी त्यांना स्वयंपाक करण्यासाठी आली होती. मग आजी स्वयंपाक करण्यासाठी आली आणि मी लहान होते, 4थीला होते. मग माझी 4थी झाली होती. उन्हाळ्यात मी आले. आजीने मला किराणा वगैरे बाजार आणून देण्यासाठी म्हणून आणि शिक्षणासाठी म्हणून आजी मला सोबत घेऊन आली होती धाराशिवला. त्यानंतर 5वी 6वी माझं बँक कॉलनी सरस्वती हायस्कूल धाराशिव येथे शिक्षण झालं, आणि तिथे मी 5वी मध्ये पण फर्स्ट होते पहिल्या त्यामुळे मला माझ्या चुलत्यांनी, ज्यांना आम्ही पोलीस आहेत त्यांना तात्या म्हणतो, त्यांनी आम्हाला नंतर भोसले हायस्कूलला घातलं. तिथे पण चांगलेच मार्क आणि फर्स्ट क्लास होते. त्यानंतर माझ्या काकांची बदली उमरग्याला झाली. 9वी आणि 10वी माझी कन्या हायस्कूल उमरगा येथे गेली. तिथेही पण मी गेल्यानंतर प्रथम, द्वितीयच क्रमांक मिळवला, आणि 11वी 12वी माझी लोहाऱ्याला झाली. आणि 12वी झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि माझे मिस्टर, माझे नवरदेवांनी 12वी नंतरचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि मी मग आता बीएससी, आता किती झालं शिक्षण? आता माझं बीएससी बीएड झालेलं आहे. मग माझ्या नवरदेवांनी ते शिक्षणामध्ये साथ दिलेली आहे. आणि मला एक सांगा, लग्न
कोणत्या वर्षी झालं? माझं लग्न 2005 साली झालं आणि आता मी डी फार्मसी करते पण. आणि पुढील शिक्षणाच्या प्रवासामध्ये माझ्या पतीची खूप साथ आहे मला. अहो, मला सांगा, घर सांभाळणे, ड्युटी सांभाळणे, हा छंद जे आता कवयित्री आहेत, कविता करणे आणि पुन्हा अजून शिक्षण पण चालू आहे आणखी. हो, आता सध्या पण माझं डी फार्मसी चालूच आहे. लग्नानंतर मी म्हणजे बी-एस-सी आणि बी-एड आणि डी फार्मसी हे लग्नानंतर चालू केले. आणि एक मी मॉन्टेसरीची एक्झाम दिली होती. त्यात पण मी मेरिटला आली होती, की जेव्हा माझा मुलगा छोटा होता, एक 9 महिन्याचा होता आणि माझी मुलगी 3 वर्षाची होती. आणि मी इंग्लिश स्कूलला टीचर म्हणून जॉब करत होते आणि घरात येऊन मी लहान म्हणजे 1ली ते 10वी मुलांची ट्युशन घेतलेली आहे. आणि तेव्हा पण मी एवढं संसार सांभाळत असताना पण मेरिटला आलेली होते. मला सांगा, इतकं कुटुंब सांभाळायचं, प्रपंच, संसार सगळं करून इतकं शिक्षण घेताय, असं दमछाक झाल्याने वाटत नाही का? की इतकं करायचं, घरादाराचं सगळं करायचं, स्वयंपाक पाणी करायचं, लेकराचं करायचं आणि पुन्हा शिक्षण, शिक्षण करायचं. दमछाक तर होतेच होते. परंतु नेहमी म्हणजे की माझे चुलते मी अभ्यास करत नव्हते तेव्हा म्हणायचे, की "हिच्या हातात खुरपच आहे, हिच्या हातात खुरपच आहे." म्हणजे ती प्रेरणेने ते माझ्या मागे आहे. स्वतःच्या पायावर उभं करायची त्यांची इच्छा होती, की हिनं स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे, शिकलं पाहिजे. म्हणून ते त्यांचे मित्र वगैरे सगळे पोलीस त्यांना घेऊन यायचे आणि मग ते मुद्दाम असे मला खवळायचे, की मी जिद्दीनं पेटून उठून अभ्यास करावा म्हणून. आणि नेहमी मग हिच्या हातात खुरपच आहे असं म्हणले, की मग मला थोडंसं इरस यायची. नाही, मला स्वतःच्या पायावर उभंच व्हायचंय. काही ना काही करूनच दाखवायचंय. ही जिद्द मी पहिल्यापासून माझ्या मनामध्ये ठेवलेली होती. आणि एवढं करत असताना मग मला स्वतःच्या पायावर उभाच राहायचंय. हे स्वप्न आणि ध्येयच याच दिशेने मी धावत पळत आले. आणि थोडंफार घरचं आणि बाहेरचं करताना घरात दमते, पण शैक्षणिक किंवा माझ्या नोकरीमध्ये मी दमत नाही. बरं मला सांगा, आता तुम्ही या आरोग्य क्षेत्रात लग्न झाल्यानंतर पुन्हाच आरोग्य क्षेत्रात गेला असाल. आता अशा सुपरवायझर आहेत तुम्ही. तर ती जॉइन कधी केली ड्युटी? ते माझा मुलगा 9 महिन्याचा होता आणि 2013 ला मी आरोग्य क्षेत्रामध्ये आशा सुपरवायझर म्हणून लागले. आणि तेव्हा माझ्याकडे 53 आशाताई होत्या. म्हणजे मी आपल्या जिल्ह्यामध्ये की माझ्या एकटीकडेच एवढ्या आशाताई होत्या. तेवढ्या 53 आशाताईंची एक मी बॉस म्हणून 2013 पासून लागलेली आहे. त्यानंतर मला नंतर दुसऱ्या मी सरांना रिक्वेस्ट करून दुसरे कर्मचारी मागून घेतले जोडीदार. परंतु सुरुवातीला माझ्याकडे 53 आशाताई होत्या आणि तेवढ्यांचं कामकाज मी उत्कृष्टरित्या अगदी समाधानकारक केलेलं आहे. मिस्टर काय करतात? माझे मिस्टर खत बियाणाचं दुकान आहे. म्हणजे मला देता असताना त्यांचं खत बियाणाचं दुकानच म्हणून दिलं होतं. परंतु मी जेव्हा 7वी ला होते तेव्हा पत्रकारांच्या हस्ते बक्षीस असं मिळायचं आणि मग मला तेव्हा कळत नव्हतं की पत्रकार म्हणजे काय असेल? आणि मी म्हणायचे पत्रकार म्हणजे काय असतील? आणि मग माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस होता आणि तेव्हा मी एक असंच वाक्य लिहिलं होतं की "सानिका माझी गुणाची, पित्याची ती प्रतिकृती." ह्यांनी ते पेपरला वाढदिवसाची जाहिरात दिली मुलीची. आणि दुसऱ्या वेळेस मला उशीर झाला होता, की वाढदिवसाची जाहिरात देण्यासाठी आणि तो उशीर मला फायद्याचा पडला. आणि ह्यांनी पोस्टाने तेव्हा पाठवू शकले नाहीत, की थेट ऑफिसमध्ये गेले आणि माझ्या मुलीची वाढदिवसाची जाहिरात देण्यासाठी गेले. तेव्हा ते वाक्य, ह्यांचं सुंदर अक्षर आणि माझे ते सुंदर विचार या दोन्हीचं मिलन आणि माझ्या मुलीचा जन्म या गोष्टीचं सर्वांचं मिलन होऊन तेव्हा यांची पत्रकार म्हणून नियुक्ती झाली. बरोबर. आणि तेव्हापासून 2007 पासून माझे मिस्टर पत्रकार म्हणून करतात. आणि त्यांनी उदगीर तालुक्यातून पत्रकारितेमध्ये द्वितीय क्रमांक पण मिळवलेला आहे. म्हणजे तुमचं ते वाक्य मुलीच्या वाढदिवसाचं हं. आणि यांची धडपड ऑफिसला जाऊन जाहिरात दिली. हां, ते मुलीचा वाक्य वाढदिवस बघून याला पत्रकार म्हणून नियुक्तच केलं. नियुक्त केली. हं. म्हणजे तुमचा पण हातभार. ते त्याच्यामध्ये म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा हात असतो. हां, तर पण ह्यांचा पत्रकार होण्यात तुमचा निश्चित होता. हां, आमच्यात म्हणजे दोन्ही आहे, की आमच्या दोघांची साथ आहे. मी यशस्वी होताना माझ्या पतींचा हात आहे आणि पती यशस्वी होताना माझा हात आहे. म्हणजे आम्ही दोघे पण खांद्याला खांदा लावून हम भी किसी से कम कम नहीं है. नाही. हां. मग मला दोघांचं मला सेम. सांगा, आता तुम्ही दोघं बरोबर आहेत. आता घरात तुम्ही सगळं सांभाळताना मुलाचं सांभाळायचंय, पतीच सांभाळायचं, ते पत्रकार आहेत, खातच दुकान आहे, त्यांना बी गडबड असते द्यायची. तुम्हाला बी घरचं उरकून ड्युटीला जायचं असतंय. मग ह्याच्यात त्यांना जेवण, त्याचं कपडे, त्याचं सगळं द्यायचं असतंय. मग कधी ती राग होते का घरात? कधी भांडणं झालीत का कधी? होतात नॉर्मल छोटे-छोटे भांडणं होतात. परंतु ते ते आता म्हणतात ना पती-पत्नीचे भांडणं म्हणजे दुधाच्या उकळीप्रमाणे.
एक क्षणिक भांडणं पण होतात ते अगदी व्हावटाळ आल्यासारखे आणि व्हावटाळ शांत झाली की जसं शांत वातावरण होतं तसंच आमचे भांडणं दररोजच असतात. म्हणजे प्रेमाची भांडणं, प्रेमानं भांडणं. हां, व्हावटाळ आल्यासारखी होतात. भांडणाशिवाय संसारात क्षणिक मजा भांडणं. बी नाही. तुझं हां. भांडण पाहिजेच. हो, होतात. तर बरं मला सांगा, आता तुम्ही या आरोग्य क्षेत्रात काम करताय आणि कोरोनाचा एक मोठा काळ जवळपास वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षाचा ते गेलेला आहे. त्यावेळेस तुम्ही काम केलेलं आहे. इथं अशा काही स्मरणात राहणाऱ्या असं कोरोनामध्ये काही घटना किंवा विसरताच येणार नाहीत, अशी काही घटना, अडचणी किंवा मोठे संकटासारखं असं काही प्रसंग आठवतात का तुम्हाला काही? कोरोना काळामध्ये आम्ही लोकांच्या एखाद्या एरियामध्ये जर कोरोनाचा पेशंट निघाला, म्हणजे माझ्या मिस्टरांचे मामाच कोरोना म्हणून निघाले होते आणि मग ती गल्ली, ती एरिया सगळं म्हणजे बंद पॅक ब्लॉक करायचे ब्लॉक ब्लॉक आणि करायचं. दुःख असं होतं की हे मिस्टरांचे मामाच असल्यामुळं एक दुःखद प्रसंगात आम्ही होतो आणि मग तिथे त्यांची गल्ली वगैरे सगळं पत्र्यांनी मग ते पॅक केलेलं होतं आणि दुःख राहत नव्हतं की नातेवाईक आहेत, मोठ्याने गळ्या पडून रडलं पाहिजे, भेटलं पाहिजे. असं होतं, पण नाईलाज होता. जर आम्ही त्यांना भेटलो असतो, तर परत आम्हाला या गावामध्ये आपल्याला कोरोना यायचा समाजात किंवा घेतलं नसतं. कुठेतरी आपल्यालाच हं. क्वारंटाईन ते क्वारंटाईन केलं असतं. त्यामुळे नाईलाजाने माणुसकी एक हृदयात ठेवून आम्हाला थोडंसं लांब च्या संपर्काने त्यांना मदत करावी लागली आणि आम्ही आशाताईंना घेऊन जेव्हा जायचो घरोघरी, तेव्हा लोक आम्हाला पण जवळ करत नव्हतं, की ह्यांनी गावभर फिरतात म्हणायचे, की ह्यांच्यामुळे आपल्याला होईल. आणि मग आम्ही सांगायला जायचो तेव्हा लोक दार लावून घ्यायचे. मग आम्ही ठीक आहे म्हणायचं, पण खिडकीतून वगैरे किंवा तुम्ही आतून लांबून बोला, आम्ही बाहेरून बोलतो, असं आम्ही सांगायचो आणि कोरोनामध्ये काळजी घेण्यासाठी किंवा कुणाला ताप वगैरे असला, की लगेच दवाखान्यात येण्यासाठी आम्ही त्यांना सांगायचे. बघा कोरोना काळामध्ये त्या अशा कार्यकर्त्या आरोग्य खात्यानं सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं. पण यांच्यापासून लोक दूर राहत होते. का? तर हे पूर्ण गावभर फिरलेत. कोरोना यांच्यामुळे आपल्याकडे यायचा. तर इतक्या मोठ्या संकटातून किंवा अशा प्रसंगातून यांनी आलेले आहेत. बरं ताई अजून एक सांगा, तुम्ही चांगल्या कवयित्री आहेत. तुमच्या कविता पाहिल्यात आम्ही चॅनलवर दाखवलेल्या सुद्धा आहेत. तर मला सांगा इतकं कार्य आहे तुमचं, या कार्यामध्ये तुम्हाला कुठले पुरस्कारही मिळालेत का? कोणते कोणते मिळालेत? मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सुरुवातीला मला ढोकी ग्रामपंचायतमध्ये अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळालेला आहे. त्यामध्ये पण बरेचसे कामं होते, की वृद्धाश्रमात काय भेट दिलेली आहे का? किंवा मंदिरात धार्मिक कुठलं कृत्य आहे का? किंवा अनाथ आश्रमात भेट दिलेली आहे का? बरेचसे त्याच्यामध्ये पेपरवरच्या एक कामं होते आणि त्या कामाचा आम्ही प्रस्ताव दाखल केलेला होता. तेव्हा ढोकी ग्रामपंचायतमधून मला अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळालेला आणि अर्चनाताईंनी मंगळागौरी हा कार्यक्रम ठेवलेला होता. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 30 गटांनी मंगळागौरी नृत्य कला होती. तर त्याच्यामध्ये 30 गट आलेले होते पूर्ण जिल्ह्यातून आणि त्यातून आमचा पहिला नंबर आलेला होता. त्याला 50,000चं बक्षीस होतं. 50,000 बक्षीस जिंकलं. हो. हो. अर्चनाताईकडून आम्ही 50,000चं बक्षीस जिंकलेलं आहे. माझ्या सहकारी होत्या आशाताई तेव्हा सोबत. त्यानंतर मला एक जिजाऊ सावित्री रमाईवाणी बनून दावा तुम्ही ग, हे एक आमचं गाणं होतं. जे आमच्या जिल्हा परिषद सांस्कृतिक विभागाकडून. त्याच्यात पण आम्ही द्वितीय क्रमांक मिळवलेला होता. आणि हिरकणी एक नाटक होतं, आधुनिक हिरकणी. प्राचीन हिरकणी आणि आधुनिक हिरकणी ह्या नाटकात पण आम्ही द्वितीय क्रमांक मिळवलेला. फॅशन शोमध्ये झाशीच्या राणीचं मी लूक केलेलं होतं. त्याच्यात पण आमचा प्रथम क्रमांक आलेला. असे बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत आणि कोल्हापूरला मला राजमाता जिजाऊ पुरस्कार एक कोल्हापूरमध्ये लक्षवेध संस्थेकडून मिळालेला. मी न्यूज करायला आलो होतो, कविता सादर करताना पाहिलेला आहे. तुमच्या चॅनलवर तुमच्या कविता पण सादर केलेल्या आहेत. तर ही कविता करायचा छंद कधीपासून लागला तुम्हाला? जे बाळू घेवारे, भागवत घेवारे जे आहेत तिरणा शाळेचे साहित्यिक, साहित्यिक. साहित्यिक, तर ते त्या शाळेमध्ये मी तिरणा शाळेची उपाध्यक्ष होते, शालेय व्यवस्थापन समितीची आणि तेव्हा आमची म्हणजे गाठभेट झाली किंवा मुलांच्या नादाने पण. एकदा ते कोरोना काळामध्ये ऑनलाईन तास घेत होते आणि शिकवत असताना त्यांनी एक धडा शिकवत होते, की कोणतेही वर्ज नाही क्षेत्र नारीला. कौतुके निहाळती, मग नेत्र नारीला. तर हे वाक्य मला खूप आवडलेल्या पंक्ती आणि मग शाळेत पण गेल्यानंतर नमस्कार वगैरे भेट व्हायचे त्यांचे आणि माझे बुलंद भाषण ऐकून ते नेहमी त्यांनी ओळखलं होतं, की तुम्ही कविता करू शकताय, तुम्ही लेखिका होऊ शकताय, तुम्ही करा. आणि मग मला वेळ मिळायचा नाही, की नेहमी मी यांना "हो सर, हो सर" करते, करते. मग त्यांनी एकदम लहान मुलांकडून कसा होमवर्क आपण करून घेतो, तसे मला फोन करायचे. "केलाच नाही बघा तुम्ही, ताई केलाच नाही तुम्ही, कविता केलीच नाही, लेख लिहिलाच नाही." मग ती माझी मुलगी म्हणली, की "मम्मी ती आता तू ते सरांची विद्यार्थी झालीस आणि सर तुझ्याकडून करून घेणारच. तुला करावंच लागेल." तेव्हा मी एक म्हणजे सुरुवातीला YouTubeहून काढलेली होती कविता आणि तेव्हा मला असं वाटत होतं, की मी कधी कोणती कविता ऐकली नाही, बघितली नाही
आणि मग कसं होईल? मी माझ्या पतीकडे हट्ट केला. संध्याकाळची वेळ होती तरी पण म्हणलं जायचंच आहे मला, न्यायलाच पाहिजे. ते लढीवाळ हट्ट त्यांनी माझा पुरवला, नेले आणि एक मी आजीवरचं कविता केली. तेव्हा सगळे हेच वाक्य मला सुटत होतं. कोणतेही वर्ज नाही क्षेत्र नारीला, कौतुके न्याहाळती मग नेत्र नारीला. असे सगळे कौतुकाने मला न्याहाळत होते आणि माझी कविता ते मला लक्षात आलं, की बाबा आपण कुठल्याही क्षेत्रात पाय टाकल्यानंतर आपला पाय यशस्वी होऊ यशस्वी शकतो. होतोयच, सिक्सरच मारते मी. हा मला आत्मविश्वास वाटला आणि मग मी बऱ्याचशा कवितानंतर स्वरचित पण केलेल्या आणि मी खास एक कविता केली, की लढीवाळ हट्ट, की देवाने पण माझा पुरवलाय आणि माझ्या पतीने पण माझा लढीवाळ पुरवलाय. हट्ट पुरवलाय. आज पण चॅनलवर न्यूज म्हणजे देण्यासाठी निश्चितच आमच्या प्रेक्षकासाठी तुमची आवडती जी कविता आहे, ती कविता निश्चित सादर करून दाखवा, सादर करा. ते लढीवाळ मी अगोदर माझी सुरुवातीची कविता सांगते, की जी मला खूप आवडलेली होती. ही माझी आवडीची कविता आहे, की पाठीवरून फिरणारा हात तुझा, माझ्या पाठीवरून फिरणारा हात तुझा आहे माझ्या कणखर कण्यामागचे रहस्य करे. ही माझ्या आजीसाठी मी कविता केली होती. अनेक प्रसंगी लढा देताना माझ्या आयुष्यात कानी गुंजती शब्द तुझे. ही एक माझी सुरुवातीची कविता होती आणि त्यातलं एक विशेष वाक्य होतं, मान सावरायला शिकवण्यापासून. म्हणजे की मी लहान होते, की जेव्हा बाळ मान धरायला शिकतं 6 महिन्याचं, हे तेव्हापासून म्हणजे मान सावरायला शिकवण्यापासून की ताठ मानेने जगण्यापर्यंत, की जेव्हा मी मान सावरायला शिकलेली आहे 6 महिन्याची असताना आणि आज मी ताठ वाह, वाह! मानेने जगते. मान सावरायला शिकवण्यापासून की ताठ मानेने जगेपर्यंत अगणित कथांची साखळी जशी धरते फेरा माझ्या भोवती. हे माझ्या आजीसाठी माझ्या जीवनातलं छान ही सुरुवातीला केलेली कविता. सुरुवातीला छान, छान केलेली कविता कविता केलेल्या आहेत. होती. आणि तुमची ती लढिवाळ जी आवडती खास तुमची कविता आहे. मी पण काव्य संमेलनमध्ये ऐकलेली आहे ती. ती आमच्या प्रेक्षकासाठी एकदा सादर करून दाखवा. आणि आता मी एक स्वरचित ही माझ्या पतीसाठी कविता केलेली आहे, लढीवाळा हट्ट. म्हणजे की मला प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग होण्यामागे, की प्रत्येक गोष्टीमध्ये साथ मागे माझ्या साथ देणं पतीचा म्हणजे लढिवाळपणे हट्ट करून त्यांना हट्ट. साथ द्यायला भाग पाडणे. असा लढिवाळ हट्ट. हट्ट. मग कोणत्याही चांगल्या गोष्टीचा बऱ्याचशा वेळेत त्यांना की काही गोष्टी आवडत नाहीत. काही गोष्टी नको म्हणतात, काही गोष्टी शांत बस म्हणतात. परंतु ज्या चांगल्या गोष्टी आहेत, की मी लहान लेकरासारखा हट्ट किंवा करून पत्नी हट्ट म्हणून मी त्यांच्याकडून पुरवून घेते. आज पण चॅनलवर न्यूज करण्यासाठी हा पण मी लढीवाळाच हट्ट हट्ट केलेला केला. आहे आणि मी त्यांना बोलवलंच आहे. परवानगी की दिली त्यांनी. परवानगी म्हणजे हट्टाने मी हट्टाने मागून घेतली. घेतली हं. घेतली. तर माझा लढीवाळा हट्ट देवाने पुरविला, देवाने पुरविला. सहज बसले होते दारात, तिकडून आला मूर्तीवाला. मी 1-2च कविता हे करते, म्हणजे एक एक दोन दोनच कडवे कडवे एक घेते. दोन कडवे घ्या. स्वरचित कवितेच्या छंदात मला पहिला क्षण आठवला. पहिला क्षण आठवला. आता दरवर्षी फेरा घालते मी वडाला. आता दरवर्षी फेरा घालते मी वडाला. माझ्या प्रत्येक जन्मात नवरा हाच हवा, नवरा हाच हवा. मग नवरोबांनी माझा प्रत्येक लढीवाळ हट्ट पुरवावा, प्रत्येक लढीवाळ हट्ट पुरवा. पुरवावा. आतापर्यंत पुरवलाय. पण इथून पुढे आयुष्यात पण पुरवा. आणखीन हे एक माझं स्वप्न आहे आणि मी अनेक क्षेत्रात आता उल्लेखनीय कार्य तर करतेच. आशा सुपरवायझर आहे. त्याद्वारे सुपरवायझर आहे आणि मी जनतेची सामाजिक सेवा करतेच. त्याच्यामध्ये वृद्धांची सेवा आहे. वृद्धांची देखभाल कशी घ्यायची ती आहे. ती बाळ जन्मल्यापासून किशोरवयीन मुलीपासून त्याची डिलिव्हरी करण्यापासून म्हणजे सर्व कामामध्ये जे लाभार्थ्यांना लाभ कसा मिळवून द्यायचा सरकारी योजनेतून, सरकारी दवाखान्यातून. या सर्व कामांमध्ये आम्ही मार्गदर्शन करतो. मुलींचं आहे, मुलांचं आहे, किशोरवयीन मुलांचं आहे. ते आमच्या अशाताई की लाभार्थ्यांना बोलवतात आणि सरकारी सेवेचा लाभ डॉक्टरांकडून देतात आणि आम्ही जी एक रणनीती आखतो, की मी जी सुपरवायझर म्हणून, बॉस म्हणून, की आज कोणते आता सध्या कोणती साथरोग आहे किंवा या साथरोगीमध्ये काय काम करायचं आहे. हे आमचे टी-एच-ओ, डी-एच-ओ, डॉक्टर, बी-सी-एम, डी-सी-एम हे लोकं आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आम्ही आमच्या अंमलबजावणी आशाताईंना नियोजन काम करून करतो. अंमलबजावणी. म्हणजे आम्ही वरून ऐकतो आणि खाली रणनीती आखून हे कामं जनतेपर्यंत सर्व प्रकारचा लाभ पोहोचवण्याचं हिरिहिरीने प्रयत्न करतो, की सरकारी दवाखान्यात सोयी नाहीत, सुविधा नाहीत, व्यवस्थित बोलत नाहीत. म्हणजे लोक प्रायव्हेटकडे पळतात. परंतु आज सरकारी दवाखान्यामध्ये खूप सोयी आहेत, की आताचे आमचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब जेव्हा आले त्यांनी चिठ्ठीचा पण पैसा मोफत केला आणि औषधं तर पहिल्यापासूनच मोफतच आहेत.
आणि आता पण जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आणि आमचे DHO सर, THO सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधा आम्ही जनतेपर्यंत चांगल्या एकदम पद्धतीनं हिरिहिरीने पोहोचवण्याचा आतोनात प्रयत्न करतोय. मला सांगा, आता हे सामाजिक जीवन झालं, नोकरी झाली, सगळं झालं. महत्वाचा विषय आहे ते आता थोडंसं. आता तुमचं लग्न झालं, बरेच दिवस झाले. लग्नाचा वाढदिवस साजरा करत असता का तुम्ही? हो, लग्नाचा वाढदिवस पण मी प्रत्येक कार्य आणि म्हणजे कदम साहेबांच्या लक्षात राहते का वाढदिवस? हो, राहते त्यांच्याही. परंतु जास्तीची हौस मला असते. मग मला माहिती आहे, की आपलं आयुष्य किती आहे 60, 70, 75, 80, 90 कधी ना कधी आपल्याला मरायचं आहे. तर हे जीवन भंगुर आहे. तर आहे तर जीवन आपण आनंदात जगूया. यामुळे आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. केक वगैरे ते आणतात, हार आणतात आणि लय हट्ट लय पुरवतात. पुरवतात. हां. आता हे झालं, तुमचा झाला विषय. मुलं मुलं किती आहेत? मुलाविषयी काय सांग, किती आहेत मुलं? मला एक मुलगी आहे. ती आता सेकंड इयर BSc सेकंड इयरला आहे आणि माझा हा मुलगा आहे. एक मुलगा आहे तो सध्या 11वीला आहे. तो सायन्सच करतोय. माझी मुलगी पण 12वीत फर्स्ट आलेली. आमचा विशेष इतिहास असा आहे, की माझ्या माहेरी मी 1ली ते 12वी पर्यंत फर्स्टच आणि माझी मुलगी पण 12वीला म्हणजे माझ्या माहेरीच तिचं ऍडमिशन घेतलेलं आणि ती पण 12वी फर्स्टच आली. म्हणजे आमच्या मायलेकीचा इतिहास असा आहे, इतिहास आहे. की आम्ही जिजाऊची फर्स्ट लेक, जिजाऊच्या लेकीचं म्हणजे हां. जिजाऊची लेक घडवली, सावित्री घडवली. हो, सावित्री घडवली. मग आता सांगा, मुलांचे वाढदिवस कसे करताय? कशा पद्धतीनं? आता तुम्ही जिजाऊची लेक आणि तुम्हाला जिजाऊ पुरस्कार मिळालेले. हां. तर मग आता बरंच फॅट निघाले वाढदिवसाला. काही वाढदिवसाला डॉल्बी लावले जाते. हं. तर तुम्ही वाढदिवस कसे साजरे करता तुझ्या मुलाचे? मी म्हणजे माझ्या मुलीच्या वाढदिवसाला म्हणजे संक्रांत झाली, की ती दुसऱ्या दिवशी जन्मलेली आहे. हळदी-कुंकवाचा दिवस दिवस होता आणि त्यामुळे मग ऊसतोड महिला कामगारांसाठी मी आता ह्या 2 ते 3 वर्षामध्ये ऊसतोड महिला कामगार ह्या आरोग्यापासून वंचित असतात, की ते आरोग्याची काळजी करत नाहीत. उठले की ऊस तोडणे. अगदी गरोदर महिला, डिलिव्हरी झालेली महिला सुद्धा ऊस तोडायला जाते आणि ती आरोग्याची काळजी घेत नाहीत त्या. मग आरोग्य सेवा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी मी बॉडी लोशन, खोबरेल तेल बॉटल, हळदी-कुंकू आणि तिळगुळ याचं वाटप करते आणि त्यांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करते आणि मी आमचे अमोल समुद्रे हे उपसरपंच आहेत ढोकीचे. त्यांना पण विनंती केली होती, की कारखान्यावर जी फक्त प्रसूत झालेली महिला आहे, की तिला कारखान्यावरची एक 1 महिन्या, सव्वा महिन्यापुरती फक्त प्रसूत महिलेसाठी, की रूम द्यायची विनंती करा, की मग बाकी लोकं ते राहतील त्यांच्या त्यांच्या त्या पालं तंबूमध्ये, पालं. पालामध्ये. परंतु फक्त प्रसूत झालेल्या महिलासाठी ही मागणी मी नेहमी वारंवार करते आणि त्या पण एरियामध्ये जेव्हा मी आरोग्यविषयक मार्गदर्शन करते, तेव्हा ऊसतोडवरचे महिला, पुरुष, छोटी मुलं तेव्हा पण ते तसेच बघतात. कोणतेही वर्ज्य नाही क्षेत्र नारीला. कौतुके न्याहाळतात ते त्या पण वेळेला आणि माझा मुलगा एकादशी दिवशी जन्मलेला आहे, माघ शुद्ध एकादशी दिवशी. त्यामुळं माझ्या मुलाच्या जन्माच्या पहिल्या वाढदिवसापासून मी घरी भजन करते. संत वारकऱ्यांना म्हणजे संत कृपा झाली आणि इमारत फळाळली. त्या पद्धतीने त्या माझ्या मुलाचा वाढदिवसाच्या फराळ वगैरे करून भजनाने अं, करते. वारकरी संप्रदायातलं वारकरी सोबत संप्रदाय. हां, ह्यावर्षी तर ते छोटे-छोटे खूप छोटी-छोटी मुलं-मुली, महाराज वगैरे असलेले गोपाळवाडीची वारकरी संस्था बोलवली होती आणि माझ्या नणंदबाई नंदावे आहेत भजनी मंडळामध्ये. दरवर्षी चौसाळ्याचं भजनी मंडळ येतं वाढदिवसासाठी. मग काय एकूण सगळ्या प्रपंचामध्ये प्रपंच आहे, ड्युटी आहे, बाकीचं सगळं इतर सामाजिक कार्य आहे. खुश आहेत त्याच्यामध्ये? हो, खुश आहे आणि मी लहान असताना म्हणजे मी 4थीला असताना छोट्या-छोट्या चपात्या करायच्या एवढ्या-एवढ्या म्हणजे की अशा एवढ्याच व्हायच्या ते खेळते खेळ खेळ कुत्र्याच्या म्हणून खेळ म्हणून. जिभीसारख्या बरोबर. व्हायच्या. आणि मग माझे नंबर 3चे चुलते नेहमी म्हणायचे, की "बघ किती छान अशी कडक-कडक भाजलेली असायची आणि ती कडकणीसारखी एकदम चवदार लागायची." आणि ते नेहमी माझ्या चुलतीला म्हणायचे, "बघ किती छान चपात्या झाल्यात. लोकं बघून तोंडात बोट घालतील." म्हणजे त्यांना असं वाटायचं, की लेकराचं कौतुक एवढं आहे, की लोक बघून तोंडात बोट घालतील, एवढं आश्चर्य करतील. असं नेहमी त्यांचं एक प्रेरणादायी वाक्य माझ्या जीवनामध्ये आजही येतं आणि मला आजही वाटतं, की नेहमी असं काहीतरी आपण चांगलं कार्य करावं, की लोकांनी आश्चर्याने आपल्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे नेहमीच आपण चांगल्या कार्यात आपला सहभाग असावा. ही माझ्या नंबर 3च्या चुलत्याची प्रेरणा आहे आणि मी म्हणजे माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र आहे. ते पण शून्यातून विश्व निर्माण करणारे आहेत आणि मग गावात राजाची पोरगी म्हणतात. मग ते नेहमी मला देवाने खूप असं म्हणजे की राजाच्या मुलीसारखं ठेवावं असं वाटतं.
माझे नंबर 1चे चुलते नेहमी म्हणजे खूप मायाळू आहेत. मी त्यांना म्हणजे मी अगोदर माझ्या घरात जन्मले आणि नंतर माझ्या मोठ्या चुलत्याला मुलगी झाली, तर ते नेहमी मला खांद्यावर घेऊन फिरायचे लाड जास्त आणि केला पाहिजे. लाडच करायचे, की आणि मग माझी चुलती म्हणायची, की "माझ्या मुलीला नाही, पण तुलाच सारखं काकत घेऊन फिरतात." म्हणजे एकदम प्रेम माझ्या त्या मोठ्या चुलत्याकडून मिळालं आणि माझ्या लग्नानंतर म्हणजे ती युवाई भेट वगैरे करतात, ती पण माझ्या मोठ्या चुलत्यांनीच केली आणि जेव्हा म्हणजे मी स्टँडवर पहिल्यांदा माझे दीर न्यायला आले होते आणि तेव्हा माझे वडील थोडेसे पिले होते. म्हणजे आहे राजा माणूस, पण थोडंसं दारू पिलेले. मग मला खूप वाईट वाटायचं, की ते म्हणजे व्यसन केलं माझ्या वडिलांनी म्हणून. मग माझे दीर न्यायला आले आणि मला कसं तरी वाटत होतं तेव्हा, की माझे वडील पिलेले आहेत आणि माझे दीर न्यायला आलेत. म्हणून मी राग माझं सुटकेस होतं तेव्हा, घेऊन मी एकटीच बस स्टँडवर आले आणि मग माझ्या चुलत्याला वाटलं, की आपली पोरगी खूप हट्टी आहे आणि मग माझे चुलते पण नॉर्मल त्यांनी पण ड्रिंक केलं होतं, पण ते माझ्या दीरापुढे असे, की हात जोडायचे, की असे म्हणजे नेहमी माझ्या दीराला म्हणाले, की "माझं लेकरू अनवाळ आहे, म्हणजे सांभाळून घ्या." तेव्हा म्हणजे खूप वाईट म्हणजे वाटतं. वडिलांचे कर्तव्य चुलत्याने पार पाडलं त्यावेळेस येऊन म्हणजे हां, पाठवणी करणे म्हणा किंवा जे लेकीला सांभाळून घ्या म्हटलं जायचं पहिलं तर ते चुलत्यानं हां. ती कर्तव्य पार पाडलं. म्हणजे माझं एकत्रित कुटुंब आहे. म्हणजे सर्वांनीच लाड केलेला आहे. वडील आणि चुलते, माझी आत्या, आजी वगैरे. पण ते एक लेकरू म्हणून लेकरू अनवाळ आहे म्हणून सांभाळून घ्या म्हणून जेव्हा म्हणजे हात जोडायचे, तेव्हा म्हणजे एक प्रेम मला खूप आठवतं, की एक एकत्रित कुटुंबाचं सर्वांनी मला एक प्रेम दिलेलं आहे. त्याचा मला स्वाभिमान आहे आणि छान वाटतं. आता पण जीवन जगत असताना घेवारे सर वगैरे साहित्यिक बनवण्यासाठी, लेखिका, कवयित्री बनवण्यासाठी घेवारे सर मला नेहमी करू शकताय, तुम्ही करू शकताय म्हणतात. तेव्हा मी बऱ्याचशा गोष्टी करू प्रोत्साहन देऊन शकते. त्यांनी आणलं हां, त्याच्यामध्ये. हां. आईविषयी काय सांगाल आईविषयी? माझी आई पण म्हणजे मायाळू आहे, पण जास्त कर्तृत्वदक्ष. माझी आई आणि वडील दोघं पण म्हणजे जास्त कर्तृत्वदक्ष, की त्यांना नेहमी म्हणजे अशी शूरता, काम करण्याची जास्तीची आवड आहे किंवा एक मिळवण्याची आवड आहे एखादं करायचं आणि म्हणजे ते ते करण्याच करतातच. हातात काम घेतलं की सोडणार नाही. करतातच. हां आणि मग माझे मोठे चुलते 1 नंबरचे, नंतर माझी आत्या आणि त्यांच्या अगोदर लग्न झालेलं, त्यांना मूल नव्हतं. नंतर माझे नंबर 2चे माझे वडील आणि तेव्हा मी लवकर जन्मले. मग ते घरात पहिल्यांदा खूप माझ्या धाकट्या चुलत्याच्या नंतर मीच बाळ असल्यामुळं घरात हे सगळे आई-वडिलांपेक्षा कड मी जास्त म्हणजे गेले नाही, की बाकीचे सगळे मला उचलून घेऊन फिरायचे. त्याच्यामुळं आई-वडिलांचा सहवास थोडंसं कमी लाभलाय. पण एक त्यांच्या रक्तामधली अनुवंशिकता आहे, की शूरवीरता एक त्यांच्या रक्तातली आलेली आहे आणि बाकी जे जडण-घडण आहे, ते माझ्या चुलत्यांनी वगैरे केलेली. निश्चित चुलत्याने तुमचा लाड केला. पहिली मुलगी हां. तुमच्या म्हणजे बाहेरच्या कुटुंबात झाल्यामुळं लाड भरपूर झाला. आई-वडिलांपेक्षा चुलते ह्यांनीच लाड केला आणि तसंच तुम्ही त्या लाडानंच पतिदेवाकडून सुद्धा लाड लढीवाळपणे हट्ट करून पाहिजे ते करून करून घेणे हे केलेलं आहे. बरं आता मला सांगा, इतर महिला आहेत आपल्या समाजामध्ये आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर बऱ्याच महिला आणखीन चूल आणि मूल याच्यातच आहेत. घराच्या बाहेर पडत नाहीत. बऱ्याच जणाला अजून मार्केटला जात नाहीत. अशा बरेच आहेत. तर आपल्या चॅनलवरचे जे प्रेक्षक आहेत, महिला आहेत, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही पुढे एक त्यांच्या भविष्यासाठी म्हणा, काय एखादा महत्वाचा काय संदेश द्याल? म्हणजे आता बऱ्याचशा महिला चूल आणि मूल याच्या बाहेर आलेल्या आहेत. बऱ्याचशा करतात पण पण आणखीन आणखीन बऱ्याच अजून चूल आणि मूल याच्यात आहेत अजून. त्यांच्यासाठी काय? बऱ्याचशा महिला चूल आणि मूल ह्याच्यामध्ये आहेत, की त्यांना पण इच्छा आहे बाहेर येण्याची, त्यांना पण इच्छा आहे करण्याची. परंतु जो पुरुष जाच आहे, म्हणजे की आमच्या घरच्यांना हे आवडत नाही. हं. या वाक्याखाली त्या दबलेल्या आहेत. म्हणजे काही श्रीमंत घरच्या आहेत, काही गरीब घरच्या आहेत, काही पुरुष दारू पिऊन छळतात, मारतात. या घरच्या आहेत. तर त्यांना मी सांगेन, की बाबा स्वतःच्या पायावर जर उभं झालं, की तर आपल्याला कोणीही त्रास देऊ शकत नाही किंवा जाच पण करू शकत नाही. पण स्वतःच्या पायावर उभं होणं सोपी गोष्ट नाही. चूल आणि मूल आपण म्हणतोय, चूल आणि मूलच्या बाहेर महिला आल्यात. परंतु आज ज्या महिला जॉब करतात, कमवतात, नोकरी करतात, त्या महिलांचं चूल आणि मूल सुटलेलं नाही. त्या ते तर आहेच. महिलांना चूल, मूल करून तारेवरची कसरत करायची आहे. जे चूल, मूल तर त्यांना करावंच लागतं. ते संपलेलं नाही. म्हणजे आजकाल बाहेर पडलेल्या महिलांना तारेवरची कसरत आहे. निश्चितच. त्या मागं आणि तुम्ही तर हे सगळं एवढं सांभाळून एवढं करताय. म्हणूनच आमच्या समय संघर्ष न्यूज चॅनलकडून तुम्हाला चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
धन्यवाद पत्रकार साहेब, हाजगुडे साहेब धन्यवाद. आणि घेवारे सर मला खूप दिवसापासून म्हणत होते, की 3 वर्षापासून ते म्हणतात लेख लिहा, महिला दिनानिमित्त लेख लिहा आणि तुमच्याकडे पेपरचं माध्यम आहे. तर 3 वर्षापासून मला लेख लिहायला लेखनीचं माध्यम असून पण लेख लिहायला वेळ मिळालेला नव्हता. पण अचानक तुमचा फोन आला, की 8 मार्च आणि कर्तव्यदक्ष महिलानिमित्त तुमची मुलाखत घ्यायची मॅडम. तर मला म्हणजे खूप छान वाटलं, की माझी इच्छा कुठेतरी देवाने लवकरात लवकर पूर्ण केलेली आहे आणि ती आज पूर्ण झालेली आहे. तो पण लढिवाळ हट्ट पूर्ण झालेला आहे आणि आता मला लेख लिहायचाच आहे. आता ते मी लिहिणारच आहे. निश्चितच घेवारे सर मोठे साहित्यिक आहेत. लिहायला वेळ जरा जास्त लागतो. हां. पण बोलायला एक 10 मिनिटात जे काही लेख लिहायचा आहे, ते 10 मिनिटामध्ये बोलून झालं. घेवारे सरांची इच्छा सुद्धा त्या मुलाखतीमधून पूर्ण झाली. तर पुन्हा एकदा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार.